थेट जाऊयात अहिल्यानगरहून लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष आवारे आपल्या सोबत जोडले जात आहेत। तर संतोष, त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत, पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय, मतदारांचा कसा प्रतिसाद मतदानासाठी पाहायला मिळतोय संतोष? निश्चितच महिला आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मोठ्या उत्साहात अहिल्यानगरमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सकाळपासूनच म्हणजे मतदार आहेत ते रांगा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 68 जागांसाठी एकूण 345 मतदान केंद्र अहिल्यानगरमध्ये तयार करण्यात आले आहेत। त्याचबरोबर 68 जागांपैकी जे 5 जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर 63 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे ती आज सकाळपासूनच सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केलेली या ठिकाणी पाहायला मिळते। अहिल्यानगरमध्ये 2 मॉडेल मतदार केंद्र उभारण्यात आले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की आकर्षक अशी फुग्याची सजावट असेल, सेल्फी पॉइंट असेल, हे या ठिकाणी मतदारांना आकर्षित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याचबरोबर अहिल्यानगरमध्ये ज्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, काही सिरियस कलाकार देखील या प्रचारामध्ये सहभागी झाले होते। पण अहिल्यानगरच्या या निवडणुकीमध्ये किरकोळ वाद होता। अत्यंत शांततेने आणि व्यवस्थितपणे ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। निश्चित धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अहिल्यानगरमध्ये देखील जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मतदार राजा आता मतदानासाठी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। या बातमी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।